मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508 आणि माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सॲप नंबर आहे एकच 9850015558। बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते। मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर आपण मोबाईल करून यावं आणि माझी वेळ घ्यावी, दिवस घ्यावा आणि मग यावं। रावेर हे गाव जळगावपासून 65 ते 75 किलोमीटर अंतरावर, भुसावळ रेल्वे जंक्शन स्टेशनपासून 35 किलोमीटर अंतरावर, बऱ्हाणपूर मध्य प्रदेशपासून 20 किलोमीटर अंतरावर, रावेर रेल्वे स्टेशनपासून 2 ते 2.5 किलोमीटर आणि बस स्टँडपासून 5 मिनिटाच्या अंतरावर। आपण रावेरला आल्यावर अलंकार बोरकर ज्वेलर्स किंवा विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या शोरूमच्या आतमध्ये जावं। मी असं व्हिडिओ सांगत असताना सुद्धा पुष्कळशे व्यक्ती बाहेर उभे राहतात। आतमध्ये जाऊन त्यांना सांगायचं की गुरुजींना भेटायचं आहे, ते मार्गदर्शन आपल्याला करतील किंवा प्रत्यक्ष माझ्याकडे घेऊन येतील। त्यांच्यासमोर लक्ष्मीनारायण मंदिर आहे, त्याच्या ओट्यावर फुलंवाले विक्रीवाले बसतात। त्याची मागची बाजू म्हणजे माझी आहे। बोरकर गुरुजी, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, रावेर। असो, आजचा व्हिडिओ मला अनेक ज्योतिषांनी विचारणा केलेली आहे। हा ज्योतिषांसाठी तर आहेच, परंतु जे काही ज्योतिषप्रेमी आहे, ज्योतिषावर ज्यांचा विश्वास आहे, त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ मी जारी करत आहे। ज्यावेळेला महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या होत्या, त्या महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या असताना माझ्याजवळ कोणाचेही जन्मपत्रिका उमेदवाराच्या नव्हत्या। फक्त गावाचं नाव आणि त्यांचं प्रचलित नावावरून मी ते भाष्य केलेलं होतं। आणि ते भाष्य करत असताना मी त्यावेळेला उज्जैन, गुवाहाटी या क्षेत्री होतो आणि तेथून मी ते वाचकांच्या, प्रेक्षकांच्या, प्रेमींच्या सांगण्यावरून ते व्हिडिओ जारी केला होता। तो मी वर्तमान स्टेटसवर आणि व्हॉट्सॲपवर टाकलेला आहे। कोणाला हवा असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा, मी त्यांना तो व्हिडिओ टाकेल, म्हणजे समजेल, आपल्याला माहिती होईल, अभ्यास होईल त्या दृष्टिकोनातून। वर्तमान स्थिती महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहे। त्यानुसार अनेक ज्योतिषांनी मला विचारणा केली आहे की आपण भविष्य ज्योतिषशास्त्राविषयी, उमेदवाराविषयी कसं काय पाहतात। त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ असताना उमेदवारासाठी पण आहे, नागरिकांसाठी पण आहे आणि जे अभ्यासू आहे, ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे त्यांच्यासाठी पण आहे, म्हणजे सर्वांसाठी आहे। आता या ठिकाणी आपल्याला एखाद्याची जन्मतारीख, जन्मवेळ माहीत नाही आहे। आता त्यावेळेला काय झालं होतं की रक्षा खडसेंना तिकीट मिळणार नाही म्हणून आमच्या रावेर मतदारसंघात जोरदार हवा होती आणि तशी कारणंही निर्माण झालेली होती। कारण रक्षा खडसेचं वजन कमी होत चाललेलं होतं असं लोकांना वाटत होतं आणि रक्षा खडसेंचे काही कामं अपूर्ण राहिलेली होती, त्यामुळे नाराजी पण होती। खास करून रावेरच्या भागात नाराजी मोठ्या प्रमाणावर होती आणि काही लोकांनी त्याविषयी प्रयत्न पण केले होते की त्यांना तिकीट मिळू नये रक्षाताई खडसेंना। परंतु त्यावेळेला मी सांगितलं होतं की तिकीट हे रक्षाताई खडसेंनाच मिळेल, ठामपणे सांगितलं होतं। आणि तेही व्हिडिओच्या माध्यमातून आणि अनेक वर्तमानाच्या माध्यमातून आणि रक्षाताईंना खडसे तिकीट मिळालं आणि त्या निवडून येतील। त्यावेळेला श्रीराम पाटील होते, श्रीराम पाटलांची पत्रिका पण जोरदार होती, परंतु श्रीराम पत्रिकाचा जोरदार असताना त्यांचा मतदारसंघ पण नवीन होता, परंतु त्यांची जाती जमातीचं समीकरण केलं तर फार मोठ्या प्रमाणावर होतं। परंतु मी या ठिकाणी सांगितलं होतं की रक्षा खडसेच निवडून येतील, त्याप्रमाणे रक्षा खडसेताईंचा विजय झालेला होता, आपण हे सर्वांनी बघितलेलं आहे। त्याचप्रमाणे हरिभाऊ जावळेचं पण मी त्यावेळेला सांगितलेलं होतं। अमोल जावळेंचे मी त्याविषयी मत माझं मांडलेलं होतं, परंतु शिरीष चौधरीचं वजन जास्त होतं आणि शिरीष चौधरीचं वजन जास्त असताना ते पराभूत झाले, ही स्थिती आपण पाहिलेली आहे। ज्योतिषशास्त्रांना मला सांगायचं वाटते की आता सरकारने अनेक गावांची नावं बदलवली आहेत। जसं एरंडोल होतं
एतलाबाद होतं. आता एतलाबादचं नाव मुक्ताईनगर केलेलं आहे. आता एतलाबादच्या नावाने वेगळी राशी येते आणि मुक्ताई नावाच्या वेगळी राशी येते. वृषभ राशी, मेष राशी, सिंह राशी असा घोळ या राशीमध्ये होत असताना मग कोणती राशी धरावी हा एक प्रश्न ज्योतिषशास्त्रापुढे येतो. परंतु माझ्या मते एतलाबादच धरायला पाहिजे, त्याच्यानेच आपलं गणित सोडवतं आणि मी एतलाबादच्या नावानेच ते गणित सोडवलं होतं हे तुम्हाला मी सांगतो. आता पूर्वी काय होतं की राजे रजवाडे होते, तेव्हा राज्यकारभार चालत होता. त्यावेळेला काय होतं की राजाचं सिंहासन हे खालच्या पातळीवर होतं, म्हणजे कमी उंचीचं होतं आणि जे गुरु होते ते उंच स्थानावर बसत होते आणि तिथून मार्गदर्शन करून राज्यकारभार चालत होतो. म्हणजे गुरुच्या मताने राज्यकारभार होता आणि गुरुच्या हाती सर्व सूत्र होते आणि गुरु सांगतील तसाच राज्यकारभार राजे करत होते आणि सल्ला पण गुरूंचा घेतला जात होता आणि गुरूंचं अंतिम वाक्य होतं हे पण आपण बघितलेलं आहे आणि तसं ज्योतिषशास्त्र पण मानत होतं. परंतु वर्तमान स्थितीत तसं राहिलेलं नाही आहे. आता वर्तमान स्थितीत रवी हा ग्रह आहे, हा राजकारक ग्रह आहे, हा सर्वश्रेष्ठ ग्रह आणि त्याच्या अवतीभोवती सर्व ग्रह फिरत असतात. आता चच्या अवतीभोवती फिरत असते म्हणजे राजकारणसुद्धा त्याच्या अवतीभोवती फिरत असते हे तेवढं खरं आहे. म्हणून सूर्य म्हणजेच रवी आपण आपल्या ज्योतिषशास्त्राच्या मतानुसार राजकारणाचा कारक ग्रह म्हणून मानला गेला पाहिजे. आता रवी नुसता मानून चालत नाही, कारण त्यावेळेला गुरु नुसता चालत होता, पण आता रवी नाही. कारण रवी नुसता पाहिलं तर आज आपण राजकारणात पाहिलं तर गुंड, झुंड, फुंड, व्यसनाधीनता, पार्ट्या गिरट्या, इतर काही आमिष दाखवणे किंवा योजनाबद्ध पुढील निवडणुका जिंकता येतील म्हणून लाडकी बहीण योजना वगैरे सारख्या आपण बघतो. आता ह्या अगोदर करून ठेवलेल्या असतात, त्यांचा उद्देश मात्र तोच असतो, निवडणूक जिंकण्याचा. सरकारचा उद्देश, उमेदवाराचा उद्देश तोच असतो, त्याच्यात काही आता लपलेलं नाही आहे. म्हणून असा कारक ग्रह शुक्र असतो. शुक्र हा याचा व्यसनाधीनाचा कारक ग्रह आहे, पैशाचा कारक ग्रह आहे, दुर्गुणाचा कारक ग्रह आहे, गुंडाचा कारक ग्रह आहे, दुर्व्यसनाचा कारक ग्रह आहे. असं सोबतीला घेऊनच राजकारण सध्या चालत आहे, आपण हे बघतो आहोत. आणि राजकारणामध्ये काही आपण जर पाहिले तर गुन्हेगारी प्रवृत्तीचे सुद्धा पुष्कळसे लोक आजही राजकारणात कार्यरत आहेत, सत्तामध्ये पण कार्यरत आहे. असं आपण जर बघितलं तर किती टक्के आहे हे प्रमाण फार 50% वरच निघण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो की आता ज्योतिषांनी सांगतो की रवी आणि शुक्र हे बघायला हवं. गुरु हे माध्यम धरा, गुरुचा उपयोग करा, पण तो माध्यमाच्या दृष्टिकोनातून करायला पाहिजे. पण रवी मात्र आणि शुक्र याचा उद्देशाने आपल्याला करायला पाहिजे. तर आपल्याला निवडणुकीमध्ये कोण जिंकेल, कोण हरेल, कोणाला विजय मिळेल, कोणाला सरता विजय मिळेल किंवा कोणाचं डिपॉझिट जप्त होईल, कोणी तिकीटा काढूच नाही किंवा काही हे करू नये. माझ्याकडे मागच्या वेळेला निवडणुकीच्या वेळेला 2-4 गृहस्थ आले होते, त्यांनी एका मोठ्या पार्टीमार्फत त्यांना तिकीट पण मिळालेलं होतं. पण मी त्या कुंडलीमध्ये जर बघितला, अभ्यास केला तर याला तिकीट पण मिळायला नको होतो आणि हे निवडणुकाला पण उभे राहायला नको, तर यांना विजय पण मिळणार नाही असं भाकीत असताना त्यांनी खिच्यातून तिकीट काढून दाखवलं होतं, तेही सत्य होतं. आता अशाविषयी मी काय बोलणार, पण मी त्यावेळेला बोललो की माझं भविष्य खोटं ठरू आणि तुम्ही विजयी व्हा असं मी म्हटलं. परंतु ते 4 दिवसांनी माझ्याकडे आले आणि ते सांगितलं त्यांनी की आमचं तिकीट कापलं, माझं ऐवजी दुसऱ्यांना तिकीट दिलं. मी जे प्रचार साहित्य 2-3 लाखाचं छापून ठेवलं होतं ते अगदी मला जाळावं लागलं नाही, रद्दीतसुद्धा जाणार नाही अशी परिस्थिती असते. म्हणजे हे जे वरिष्ठ पातळीचे जे अधिकारी किंवा निवडणूक नेते मंडळी असतात, तिकीट वाटप करणारे, तर त्यावेळेला तो कुठला व्यवहार होतो, काय होतो तो त्यांना माहिती. आणि पण दिलेलं तिकीट नाकारलं जाते आणि ज्याला नको त्याला तिकीट दिलं जाते, हे आपण बघत असतो. असं बघत असताना आपल्याला या ठिकाणी अजूनही बघायला हवं की काय करावं आपण आता या ठिकाणी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून काय बघायला पाहिजे. तर असं बघत असताना आता राजकारणाचा कारागृह म्हटला तर तो व्यवसाय झालेला आहे. आता व्यवसाय काय म्हणाल तर देशसेवा काय नाही म्हणायची, तर व्यवसाय याच्यासाठी म्हणायचे की याचं उत्पन्न निवडणुकीपूर्वी किती होतं, त्यांच्याजवळ संपत्ती किती होती आणि निवडणुकी झाल्यानंतर त्यांच्याजवळ संपत्तीत किती वाढ झाली. म्हणजे हा व्यापारच झाला की नाही, व्यवसायच झाला की नाही. काही पगारी नव्हते, पगार एकसारखा असतो, त्याच्या गणिताच्या काही पटीने यांच्याजवळ संपत्तीत वाढ होते. म्हणजे हा व्यवसाय झालेला आहे. आता हा धंदा शब्द म्हटला तर जरा वाईट वाटेल, खुपेल म्हणाला, म्हणून व्यवसाय म्हणायला काही हरकत नाही. असा हा कारक ग्रह आपण इथे पाहत असताना
आपल्याला षष्ठम स्थान बघायला लागते. त्याचप्रमाणे अष्टम स्थान म्हणजे पराजयाचं स्थान. परंतु पराजयाचं स्थान असत असताना ते विजयप्राप्तीचं स्थान पण असतं हे लक्षात घ्या. जर त्याच्यातून जाणारा अष्टमेश जर तो धनात गेला, कर्तव्यात गेला, भाग्यात गेला, लाभात गेला किंवा नशीब दैवात गेला तर तो विजयी होतो उमेदवार, हे पण लक्षात ठेवायला पाहिजे. उमेदवाराची जी रास आहे, जन्मरास असली तर फार उत्तम, नाही तर टोपण नावाने जी नाव येईल रास येईल तीच धरावी. आणि त्याच्या अनुषंगाने जो काही तिथे असेल, आता येदलाबाद आहे आणि मुक्ताईनगर आहे, तर मुक्ताईनगरचे सिंहरास येते, पण येदलाबादची जी रास येईल ते आपल्याला बघायला हवी. तर येदलाबादची रास येत असताना आपल्याला ती येदलाबादची रास आपण जर बघायला गेले तर ती वृषभ रास येते, म्हणून वृषभ राशीवरून आपल्याला बघायला हवं. तर मुक्ताईनगरचा आपल्याला अंदाज बांधता येईल, संभावना व्यक्त करता येईल. तसेच प्रत्येक राशीचं. आता अहिल्यानगर आणि अहमदनगर एकच आहे, त्यामुळे तिथे काही आपल्याला संभ्रम निर्माण होणारा नाही. जळगावचं आहे तर जळगावच आहे, भुसावळ आहे तर भुसावळच आहे, रावेर आहे तर रावेरच आहे. रावेरची राशी तुला राशी धरायला हवी, जळगावची राशी मकर राशी धरायला हवी, भुसावळची राशी आपण पाहायला गेले तर धनुराशी धरायला हवी. त्यावरून आपण गणित मांडायला पाहिजे. असो, जे काही असेल ते असेल. ज्योतिष काही कोणाला निवडणुकीला यश मिळवून देत नाही. ज्योतिष वर्ग हा कोणालाच पराजय पण करून देत नाही. ते गणित ज्योतिषशास्त्रात निघतं, ते ज्योतिषी मांडत असतो. तो कोणाची बाजू घेत नाही, त्याला काही पक्ष नसतो. इथे दारा मेंबर होते रावेरला. दारा मेंबर होता असताना दुसरी पार्टी माझ्या प्रेमाची होती, हे पण प्रेमाचीच आहे. त्यावेळेला निवडणुकीत दुसऱ्या दिवशी होती आणि मी त्यांना रात्री उठवलं होतं फोन करून की दारा मेंबर साहब आप चुन के आ गए है. ते म्हणे उद्या मतदान होणार आहे आणि 2-3 दिवसांनी मतमोजणी होणार आहे, तर मी निवडून कसा येईल. म्हटलं माझं गणित आहे. गणित हे निवडणुकीवर आधारित जरी असलं तरी निवडणूक कोणत्या तारखेला होणार आहे, कोणत्या तारखेला तुमची मतमोजणी होणार आहे आणि कोणत्या तारखेला तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि तुमचं नावाची संबंधित काय आहे, या अनुषंगाने सामनेवाला पराजित होईल, तुम्ही विजयी होतील. आणि ते विजयी झाले होते नक्कीच. त्यावेळेला मी सहज गावातून फेरफटका 5 वाजेच्या सुमारास मारायला गेलं तर बहुतेकांनी तुमने बोरकर गुरुजीने कजली लगाई है असं काहीतरी बोलत होते लोक, आणि तो मला त्याच्यात आनंद घ्यावासा वाटत होता. तर ते कजली वगैरे काही नव्हतं, ज्योतिषशास्त्र गणितच होतं, तेवढंच होतं, बाकीचं काही नव्हतं. हे असं गणित आपण बघतो आहोत. आता दारा मेंबरचं जे गणित आहे ते त्यांना यशस्वीतेकडे नेणारं गणित होतं. आता त्यावेळेला ते आमदार झाले म्हणून फॉर्म भरला होता. आता त्यांचे पाहिले तर इस्लामांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर आहे आपल्या रावेर मतदारसंघामध्ये पाहायला गेलं तर. आणि आमदारकीच्या ह्याच्यामध्ये त्यांना निदान आपण पाहतो की इस्लामी मतं कधीतरी फाकत नाही, एक गठ्ठा मतदान त्यांचं असते, आपण असं धरून सरळ चालत असतो. आता ते मी गणित मांडत असताना त्यांचा पराजय मला दिसत होता. आणि इथे सय्यद टेलर आहे, त्यांच्याकडे मी उठबैस करतो बसतो आणि मी त्यांना सांगितलं होतं, सय्यद टेलर या पळीला दारा मेंबर काही येणार नाही, त्यांच्या मोहल्ल्यात जेवढीची मतं आहेत तेवढी पण त्यांना मिळतील की नाही शंका आहे, मी आता हे जाहीर करू का. तर ते म्हणे बा आता आमचा जवळचा संबंध आहे, नातेसंबंध जवळजवळ सारखाच आहे, आणि असल्याने तुम्ही जर त्यांचा पराजय होईल असं सांगितलं तर मग तो मतदारावर परिणाम होईल आणि मग बलतीकडे चित्र जाईल, म्हणून तसं न बोललेलं बरं, असं सय्यद टेलरची साक्ष तुम्ही काढू शकता. आता अशा तऱ्हेने, आणि खरोखरच त्यांना त्यांच्या मोहल्ल्यात मतं आहे तेवढी पण मतं मिळाली नाही, हे आश्चर्य आहे. एक मुसलमान व्यक्ती आमदार येईल का उभा राहतो आणि त्यांच्या समाजाकडून त्यांना पाठिंबा मिळत नाही, ही तेवढी खेदजनक गोष्ट आहे. आणि जिथे हिंदू मतदार जास्त प्रमाणात आहे आणि मुस्लिमांही थोडं खालाखाल आहे, त्याच्यातून ते नगराध्यक्षपदी निवडून येतात, ही पण एक आश्चर्याची गोष्ट आहे. असो, शेवटी गणित हे गणित असते आणि ग्रहांचा पाठिंबा जो ज्यांना मिळतो ते यशस्वी होतात, हेही तितकंच खरं आहे. म्हणून आपण ग्रहावर भरोसा ठेवावा, हे असं मला वाटते. आता प्रत्येक वेळेला आपलं गणित बरोबर असेल असंही नाही, एखाद वेळ गणित चुकते किंवा गणित संभ्रमात होतो, मनुष्य आहे त्याबद्दल. परंतु ज्योतिषशास्त्र बघण्यासारखं एक शास्त्र आहे, कुतूहल म्हणून शास्त्र आहे. आता काही लोक काय असतात, उमेदवार असतात, त्यांना ज्योतिषशास्त्राविषयी विश्वास नसतो किंवा विश्वास असला तर मग ते दाखवण्यात ते अंधश्रद्धा हे आहे, लोक काय म्हणतील म्हणून असतात. म्हणून आपल्याला मग ते इतरांच्या मार्फत
पत्नीच्या मार्फत किंवा दोस्त मित्राच्या मंडळ आमच्याकडे येतात आणि बघून येतात. असो काही असो, आपल्याला त्याचं काही घेणं देणं काही नाही. ज्याची त्यांची प्रवृत्ती असते. आपल्याला शुभकामना देणं आपलं इच्छा आहे. विरोधी असो तर कोणीही उमेदवार असो, विजयी भव आम्ही तर सर्वांनाच म्हणतो. इकडच्या पार्टीलाही म्हणतो, तिकडच्या पार्टीलाही म्हणतो. परंतु ग्रहाचा आशीर्वाद ज्यांना मिळेल तेच विजयी होतात, हेही तितकंच खरं आहे. हे पण आपल्याला बघायला हवं. म्हणून मला हे सांगावंसं वाटते की ज्योतिषशास्त्राच्या मार्गदर्शनातून मी इतर ज्योतिषांनाही सांगू इच्छितो की तुम्ही कुठल्याही पार्टीचं मत स्वतः त्या ग्रहयोग बघताना ते मनात विचार आणू नका. निरपेक्ष मनाने तुम्ही कुंडली सोडवा आणि रवी म्हणजे राजकारक ग्रह धरा, गुरु त्याच्या सोबतीला सहाय्यक म्हणून धरा आणि शुक्राचा पाठिंबा असला तरच तो विजयी होईल, अन्यथा विजय होणार नाही. हे पण बघायला हवं. तर त्याच्यामध्ये लाभस्थान भाग्यस्थान हे बघत असताना वर्तमान गोचरीचे ग्रह कोणते आहे, गोचर म्हणजे आजचे ग्रह कोणते आहे हे बघायला हवे. त्याच्यानुसार मग विजयाचं आपण गणित सोडू शकतात आणि त्यात यश अपयश काय आहे ते पण बघू शकतात. आता इथे आपण अंमळनेरचं एक मी उदाहरण करतो. एक वृद्ध स्त्री होती. त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही निवडून याल फक्त 5 मिनिटापूर्वी, म्हणून तुम्ही नगाराही वाजू नका, गुलाल उधळू नका किंवा पेढेही वाटू नका. परंतु शेवटी विजयाची धुंद असते, आले ते आणि मी त्यांना आणि शेवटी फेरमतदान झालं आणि ती स्त्री शेवटी हारली आणि दुसरा उमेदवार निवडून आला. अशाही काही गमती माझ्या आयुष्यात मला बघायला मिळालेलं आहे. असो आपण बघायला हवं शेवटी काय आहे काय नाही. शेवटी गणित काय म्हणते ते आहे. शेवटी प्रभुत्व काय आहे, आपलं कर्तृत्व काय आहे, आपण जनतेसाठी काय केलं आहे याचाही विचार जनता करते. आणि काही प्रलोभन गिलोभन असत असलं तरी आता जनता हुशार आहे. जनता ही राजा आहे. परंतु निवडणूक झाल्यावर मात्र जनता ही राजा राहत नाही, हे जनतेने पण लक्षात ठेवावं. आणि मग जे निवडून आलेले ते राजे होतात, असे हे लोकशाहीचं गणित आहे. शेवटी जनतेच्या याच्यावर निवडून येणारे राजे होतात आणि नावाला नुसतं एका दिवसासाठी एका क्षणापुरती मतदारांना राजा म्हटलं जाते आणि तो 5 वर्ष भुकेला असतो, उपाशी असतो, काही असतो. कोणीही उमेदवार त्याला पाहायला येत नाही, त्याच्या घरी विचारपूस करायला येत नाही. असे राजकारण भारताचं आहे. असो शेवटी राज्य चालवायचं असते, कायदा पाळायचा असते, एवढंच आहे. असो सर्व जे काही उमेदवार जे काही पक्षाचे अपक्षाचे जे आहे सर्वांनीच निवडून यावं असा मी आशीर्वाद देतो. असो आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर अभिवादन करायला हवं होतं, ते विसरलो. पुन्हा माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. आणि पुन्हाच शर्ते शेवटी मी गुरुवर्य म्हणून तिला अभिवादन करतो. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करून आजच्या कार्याचं समापन करूया.